नमस्कार. आनंददायी अशा आनंदाचं पान कार्यक्रमात तुम्हा सगळ्या पुस्तक प्रेमींचं स्वागत आहे. मी भारती सहस्रबुद्धे. युद्धस्य कथा रम्या म्हणतात तितक्याच प्रभावी आणि प्रेरणादायी असतात वैभवशाली इतिहासातल्या शौर्याच्या कथा सुद्धा. शिवरायांच्या सगळ्या संघर्षात गुप्तहेर बहिर्जी नायकांचा वारंवार उल्लेख येतो, पण त्यांच्याबाबत फार वाचायला किंवा ऐकायला मिळत नाही. अशा या स्वराज्याच्या गुप्तहेराविषयी प्रचंड अभ्यासांती 3 कादंबऱ्या साकारल्या आहेत शिवनेत्र बहिर्जी या नावानं, आणि युवा लेखक प्रेम धांडे यांनी त्या लिहिलेल्या आहेत. बहिर्जींच्या शौर्याच्या कथा सांगणाऱ्या या 3 पुस्तकांविषयी गप्पा मारूया प्रेम धांडे यांच्याशीच. प्रेम, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर मला सांगायला आवडेल की आपल्या टॉप 5 सदरात वारंवार शिवनेत्र बहिर्जीचा उल्लेख व्हायचा, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि बहिर्जी या पुस्तकाविषयी आज आपण गप्पा मारतोय. अगदी पहिला प्रश्न की शिवरायांचे जे वेगवेगळे शिलेदार होते किंवा स्वराज्यासाठी ज्यांनी काम केलं त्यापैकी बहिर्जीच का? जय शिवराय. सगळ्यात आधी मी ABP माझा आणि भारतीताई यांचे खूप आभार मानतो. त्यांनी माझ्या पुस्तकाची दखल घेतली, आणि माझ्या सगळ्या वाचकांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांनी गेल्या 3 वर्षात जवळजवळ 25,000 प्रती विकत घेऊन शिवनेत्र बहिर्जी या कादंबरीला बेस्ट सेलर कादंबरी बनवले. आता बोलूयात पुस्तकाबद्दल. शिवनेत्र बहिर्जी ही कादंबरी शिवचरित्राची दुसरी बाजू आहे. आपण शिवचरित्र वाचत असताना आपल्याला शिवरायांच्या अचूक नियोजनाबद्दल जाणवतं, आणि हे शिवरायांच्या जे अचूक नियोजन आहे त्याचीच ही गाथा म्हणजे शिवनेत्र बहिर्जी आहे. मी सुरुवातीला जेव्हा शिवचरित्र वाचायला घेतलं तेव्हा मला एका गोष्टीचं कुतूहल वाटलं. ते म्हणजे त्या काळामध्ये आतासारखं गतिमान दळणवळण नसताना, आतासारखं इंटरनेट सुविधा उपलब्ध नसतानासुद्धा शिवाजी राजांना शत्रूच्या गोटातील खडानखडा माहिती अतिशय वेगाने मिळत असे. त्या कुतूहलातूनच शिवनेत्र बहिर्जी या कादंबरीचा जन्म झाला. नाही, म्हणजे तुम्ही सांगितलं की ते कुतूहल होतं आणि त्यातून शिवनेत्र बहिर्जी, पण बहिर्जींचं जे कॅरेक्टर आहे त्याने तुम्हाला का फॅसिनेट केलं की आपल्याला या शिवरायांचा हा जो शिलेदार होता त्याच्याबद्दल लिहायचं आहे, आणि ते इतकं दीर्घ झालं की तुम्हाला याचं 3 भाग करावे लागले, ते का? आणि म्हणजे या उत्तरानंतर मला जाणून घ्यायचं आहे तो रिसर्च आणि अभ्यासाचा प्रवास. बरोबर. कसं आहे, शिवाजी महाराजांच्या आपण आतापर्यंत सगळ्या शिलेदारांबद्दल माहिती आपल्याला उपलब्ध आहे. आपण त्यांच्याबद्दल चित्रपट आलेत, बरेचशी पुस्तकंही आहेत. पण स्वराज्यासाठी एक सॅक्रिफाईस ज्यांनी केलं आहे, ज्यांचा कुठेही उल्लेख नाही, त्यांच्या पराक्रमाच्या गाथा फार मोठ्या आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत बहिर्जी नाईक इन्व्हॉल्व होते. असे असूनसुद्धा त्यांच्याबद्दल फार कुठे वाचण्यात येत नाहीत, आणि ही खंत मला वाटत होती. आणि मी ते एक उत्सुकता मला होती त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची, आणि मग मी त्यांच्यावरती रिसर्च करायला लागलो. मला सुरुवातीला वाटलं होतं की मी हे पुस्तक जवळजवळ 200 पानामध्ये कंप्लीट करेन, पण जसं मी त्यांच्याबद्दल लिहत गेलो तसं मला ते कथानक आणखी मोठं वाटत गेलं. ते म्हणजे बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघं छत्रपतींच्या कार्यकाळात त्यांनी आपलं योगदान स्वराज्यासाठी दिलेलं आहे, आणि अशा मोठ्या एका योद्ध्यासाठी मला लिहावंसं वाटत होतं. पण त्याची 3 पुस्तकं होतील आणि आपल्याला म्हणजे पुस्तकत्रयी किंवा ट्रायोलॉजी करावी लागेल, हे कधी ठरलं? आणि कशा पद्धतीने ही पुस्तकं आकाराला आली? मी जसं पहिला खंड संपवला, पहिल्या खंडामध्ये अगदी सुरुवातीचा टप्पा माझा लिहिला गेला. मग मी ज्यावेळेस कथानक मांडलं, एक पूर्ण त्याचा एक रफ कथानक मांडलं, तर मला ते कळालं की ते पुस्तक 6 खंडांमध्ये संपवता येईल. तर ते मी पहिला खंड लिहिला, दुसरा खंड लिहिला, आता 3रा खंड, आणि आता 4था खंड दिवाळीमध्ये प्रकाशित होईल. असे ते 6 खंड असणार आहेत. प्रेम, खरं तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की या कादंबरीला लोकांनी खूप उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. वाचकांनी स्वतः खरेदी करून मोठ्या प्रमाणात आतापर्यंत आलेली 3ही पुस्तकं वाचली आहेत.
तर कसा आहे हा प्रतिसाद? तुम्ही 25,000 कॉपीजचा सुद्धा उल्लेख केला, जिथे आजकाल म्हणजे मराठी पुस्तकांची फक्त 1,000ची एक एडिशन निघते. अशा वेळी 25,000 प्रती याच्या आतापर्यंत विकल्या गेल्या. तर हा प्रतिसाद जो आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. खूप मला भारावून टाकणारा प्रतिसाद आहे. मी खरं तर मी साहित्यिक नाही आहे, मी एक इतिहास वेडा आहे आणि इतिहासप्रेमी आहे. तो इतिहास जाणून घेण्यासाठी मी लिखाण करायला लागलो आणि ते लिहिता लिहिता मला वाचकांनीच लेखक बनवलं. आणि आत्ता एक ABP माझाच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच एक गोष्ट जाहीरपणे सांगतो आहे की बहिर्जी नाईक, शिवनेत्र बहिर्जी ही कादंबरी आता इंग्लिश, हिंदी आणि इतर भारतीय रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे. म्हणजे मला माझ्या वाचकांनीच एक नॅशनल रायटर म्हणून सुद्धा एक ओळख निर्माण करून दिली आहे, असा तो प्रतिसाद आहे. पण आता प्रेम, तुम्ही बोलण्यातच सांगितलं की त्याचे आता येत्या काही महिन्यातच 4था खंड सुद्धा येणार आहे आणि 5वा 6वा सुद्धा असणार आहे. तर त्या खंडांबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पहिले 3 तर आता बाजारात उपलब्ध आहेत आणि 4था 5वा 6वा एक तर ते येणार कधी आहेत आणि त्यात काय त्याचं काही वेगळेपण आहे का, वैशिष्ट्य आहे का? वैशिष्ट्य म्हणजे बहिर्जी नायकांचं जी एक सिरीज आहे ही पूर्ण, त्यात बहिर्जी नायकांचं कार्य टप्प्याटप्प्याने संपत जाते. आता पहिल्या खंडामध्ये आपण पाहिलं की बहिर्जी नायकांच्या मृत्यूपासून सुरुवात झाली आहे आणि त्याच्यानंतर मग फ्लॅशबॅकमध्ये शिवराय आणि बहिर्जी नायकांची भेट कशी झाली आणि त्यानंतर मग फतेखानाची मोहीम, त्यानंतर जुन्नर आणि श्रीगोंद्याची लूट, त्याच्यानंतर मग अफजलखानाचं वध, शाहिस्तेखानावरती आक्रमण, त्याच्यानंतर सुरतेची लूट, हा पूर्ण 3ऱ्या खंडामध्ये पूर्ण सुरतेची लूट आहे. आणि आता 4थ्या खंडामध्ये शिवरायांची एक महत्त्वाची मोहीम ज्याला फार हायलाईट केलं जात नाही ती म्हणजे बसरूरची लूट. अच्छा. बसरूरच्या लुटीबद्दल फार डिटेल्समध्ये मी लिहिलेलं आहे. आणि आग्र्याहून सुटकामध्येही खूप महत्त्वाचे असे पॉईंट्स आहेत की जे आपल्याला फार वाचताना ते कळत नाहीत, पण ते फार डिटेल्समध्ये असणे गरजेचं आहे. जसे की शिवाजी राजांनी खूप नियोजनपूर्वक आग्र्याहून सुटका केली होती आणि सोबत घेऊन गेलेल्या सगळ्या लोकांसकट त्यांचा हत्तीसुद्धा त्यांनी परत स्वराज्यात आणला होता. आणि ही खूप मोठी आणि खूप पराक्रमाची गोष्ट आहे. एखाद्या क्रूर बादशहाच्या ज्याच्या तावडीतून त्याचे स्वतःचे वडीलही सुटू शकले नाहीत अशा बादशहाच्या तावडीतून शिवाजीराजे सुखरूप परत आलेत. त्यांचं एक नियोजन होतं आणि त्यांच्यासोबत बहिर्जी नायकांचं साथ होती. आणि बहिर्जी नायकांनी ज्या प्रकारे त्यांचा रूट डिझाईन केला होता आणि त्यांना सुखरूप स्वराज्यात आणलं, ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती 4थ्या खंडामध्ये असणार आहे. आणि नंतरच्या खंडांमध्ये शिवरायांचं दक्षिण दिग्विजय आणि जालन्याची लूट आणि शेवटची मोहीम जी होती राजांची, त्यानंतर शिवरायांवरती काळाने कसा घाला घातला, तिथून मग स्वराज्याला सांभाळण्यात बहिर्जी नायकांचं कसं योगदान होतं आणि संभाजीराजांसोबत बहिर्जी नायकांनी कशा प्रकारे स्वराज्याबाहेरील आणि आतमधील काही सरदारांचा विरोध केला. मला विचारावं वाटतं की तुम्ही इतिहासावर प्रेम करणारे आहात, इतिहासाची तुम्हाला आवड आहे, तर आणखीन कुठलं असं पुस्तक आहे का ज्याचं काम पाईपलाईनमध्ये आहे आणि जे इतिहासातली एखादी घटना म्हणा जी लोकांनी वाचावी म्हणून तुम्ही काम करताय किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय? माझं आता सध्या शिवनेत्र बहिर्जी यावरती फोकस आहे, पण माझे अशा विषयांवरती काम सुरू आहे जे स्वराज्यासोबतच राहिलेत, शिवरायांसोबत राहिलेत, पण त्यावरती फार फोकस दिला गेला नाही आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. अशा योद्ध्यांवरती लिहिण्याचं आणि वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी करतो आहे. आणि मी त्याबद्दल काही योद्ध्यांबद्दल लिहिलंसुद्धा. मी आत्ताच ते सांगणं उचित नाही ठरणार, पण माझं काम सुरू आहे आणि माझं जवळजवळ 2030पर्यंत 18 पुस्तकांचं रफ रायटिंग माझं झालेलं आहे.
नाही, खरंच प्रेम, तुम्ही आत्ता जी आम्हाला माहिती देताय ती म्हणजे शिवनेत्र बहिर्जी पुस्तक तर आहेच की ज्यामुळे वाचकांची उत्सुकता वाढली असेलच, पण तुम्ही जे काम सांगता आहे ते सुद्धा खूप मोठं आहे, महत्त्वाचं आहे. शिवचरित्रामध्ये जी अशी कॅरेक्टर्स आहे जी थोडीशी मागे राहिली त्यांच्यावर तुम्ही अभ्यास करताय, तर तुम्हाला खूप शुभेच्छा. आत्ता जे नवीन काम हाती घेतलं आहे त्याच्याहीसाठी शुभेच्छा, आणि शिवनेत्र बहिर्जीसाठी तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. आज तुम्ही आनंदाचं पानमध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी आभार. या ऐतिहासिक कादंबऱ्यांनंतर आता महानगरातल्या जीवनाचा वेध घेणाऱ्या कथांविषयी जाणून घ्यायचंय. लेखक उदय कुलकर्णी यांच्याशी त्यांचा नवा कथासंग्रह आहे सॅटर्डे नाईट फीवर, त्याबद्दल गप्पा मारायच्यात. उदयजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मला कल्पना आहे की तुमचे चित्रपट विषयक पुस्तकं आधी खूप प्रकाशित झालेले आहेत, बरंच लेखन तुम्ही केलं आहे. मात्र आज आपण गप्पा मारणार आहोत ते तुमच्या कथासंग्रहाबद्दल, ज्याच्या नावावरून कळतं की अर्बन ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीच्या या कथा आहेत. तुम्ही काय सांगाल? हो, बरोबर आहे. अर्बन कथाच आहेत त्या, आणि त्याच्या ब्लर्बमध्ये जो किरण येने लिहिला आहे त्यांनी पण म्हटलं हे महानगरातील जीवनासंबंधीच्या या कथा आहेत. मी विमा एजंट म्हणून काम केलेलं आहे, आणि ही साखळी कशी आहे ते माझ्या लक्षात आलेलं होतं. तो कन्सेप्ट माझ्या डोक्यात होता की समजा आता इन्फोसिस आणि TCS या भारतीय कंपन्या आहेत, आणि त्या अमेरिकेतील कंपन्यांच्या कामे करून खूप पैसा मिळवतात, हजारो कोटी पैसे मिळवतात. तोच पैसा ते आपल्या कर्मचाऱ्यांना देतात, आणि त्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो. आणि ते कर्मचारी काय करतात, मग त्याच्यातूनच ते अमेरिकन ब्रँडेड कपडे, अमेरिकेचं मॅकडोनाल्ड इथे तो खर्च करतात, म्हणजे तो परत पैसा अमेरिकेत जातो, असं एक चित्र माझ्या मनात होतं, आणि ते त्या कथेत आलं. आपण जेव्हा सॅटर्डे नाईट फीवर अशा पद्धतीचं शीर्षक दिलंय, तर ते एखाद्या म्हणजे कथासंग्रहातल्या कथेवरून आहे की तुम्हाला महानगरातलं आयुष्य दाखवायचं होतं आणि महानगरातल्या आयुष्यातले पैलू दाखवायचे होते म्हणून आलंय का? कशा पद्धतीचं आहे हे शीर्षक जे आहे ते? हे ही ती एक कथाच आहे. एक सॅटर्डे नाईट फीवर या नावाची या संग्रहात कथा आहे. त्या कथेवरूनच हे शीर्षक घेतलेलं आहे, आणि त्याच्यात हे महानगरी जीवनाचा पैलू येतोच की एक दुबईला राहणारा, आपण समजतो की तो श्रीमंत असेल, परंतु दुबईला राहणारे सगळे श्रीमंत नसतात. काही लोकांना लो लेवलची जॉब असतात, आणि मुंबईत सर्वात मोठा प्रश्न आहे घर, की आज घर घ्यायचं, अगदी 1 BHK घ्यायचं म्हटलं तरी 80 लाख ते 1 कोटी खर्च आहे, आणि तो जर नसेल तर तुम्ही अडकून पडता. मग 1 रूम किचनमध्ये सुद्धा अडकून पडावं लागतं. आणि घरी मोठं मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांना प्रायव्हसी मिळत नाही नवरा बायकोनं. ते 50शीतले असले तरी ती त्यांच्याकडे नसते. आणि त्यातली जी तरुण मुलगी आहे ती मैत्रिणीबरोबर एका पार्टीला जाते. मग ती पार्टी काय होतं, किंवा संशयाने कोणाचा इगो दिखावला म्हणून त्या पार्टीवरती दाट टाकण्यात येते, आणि ते काय होतं. शिवाय तिची जी आई आहे 50शीतली, तिला प्रायव्हसी पाहिजे आहे, तर ती कशामुळे, ते सगळं चित्र त्या कथेत येतं. उदयजी, खरं तर अर्बन आयुष्य जे आहे आपलं, मुंबईसारख्या मोठ्या शहरातलं आयुष्य आहे, त्यातले वेगवेगळे पैलू तुम्ही या पुस्तकातनं दाखवण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षात, म्हणजे जेव्हापासून आपण आनंदाचं पान सुरू केलं, आपल्याला ग्रामीण भागातलं चित्रण दिसतंय. ग्रामीण मुलं लिहितात आहे, त्यांचं जगणं सांगतात आहे. तुम्हाला काय वाटतं की हे जे शहरी जगणं आहे ते कुठेतरी साहित्यात येत नाही जशा पद्धतीने यायला हवं? ही जी ओढाताण आहे शहरी जगण्यातली ती? नाही, तसं चांगले लेखक आहेत, अनेक शहरी लिहिणारे सुद्धा आहेत, आणि त्यांच्या लिखाणातून ते येतं. जसं जयंत पवार आहेत, त्यांच्या लिखाणात ते आलेलं आहे. किरण येलेंच्या लिखाणात आलेलं आहे. निर्ज्या यांच्या कथा आहेत काही चांगल्या. असं काही मला वाटत नाही की ते येत नाही. सतीश तांबेंच्या कथांमधून सुद्धा ते येतं. तर शहरी जगण्याच्या कथाही येतात. हे थोडं वेगळ्या प्रकारे मी आणलं आहे, म्हणजे थोडं कॉर्पोरेट क्षेत्रातलं घेतलेलं आहे कधीतरी. आणि जसं तो दलित तरुणाची पण कथा आहे, द HNI म्हणजे जशी ती साखळी आहे, तसं ती स्कोअर नावाची माझी कथा आहे. त्याच्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील वातावरण येतं की ते एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, त्याच्यात एक काम करणारा तरुण आहे, आणि तो वासनांद म्हणजे वेगळ्या प्रकारे तो स्त्रीबरोबर एकदाच संग करतो आणि नंतर तिच्याकडे ढुंकून बघत नाही.
म्हणजे वापरा आणि फेका असं जणू काही त्याचं एक त्यांनी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. तर त्याला ते 3 तरुणी मिळून कसा धडा शिकवतात. तर त्यानिमित्ताने त्या कॉर्पोरेट क्षेत्रातील वातावरण येतं, त्याचबरोबर त्याच्यात सांस्कृतिक क्षेत्रातील वातावरण येतं. काही चांगल्या नाटकांची नावं त्याच्यात येतात आणि त्यानिमित्ताने ती असं चर्चा होती, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रातला माणूस, आणि त्यालासुद्धा कळतं की ते कसं जीवन आहे हे त्या कथेत येतं स्कोअरमध्ये. खरंच आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारलात, तुमच्या कथासंग्रहाविषयी बोललात, त्याबद्दल खूप आभार. आणि तुमचं जे काम आहे लिखाणाचं त्यासाठी शुभेच्छा. सध्या लोकांना काय वाचायला आवडतंय ते आपल्याला कळतं ते आपल्या टॉप 5 या सदरातनं. खरं तर बहिर्जी या आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारल्या त्या पुस्तकाविषयी सुद्धा आम्हाला टॉप 5 सदरातूनच कळलं होतं. तेव्हा आजची टॉप 5 पुस्तकं कोणती ते सांगतायत अक्षरधारा पुणेच्या संचालिका रसिका राठीवडेकर. नमस्कार, मी रसिका राठीवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी पुणे. आज आपण पाहणार आहोत या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. पहिलं पुस्तक आहे स्वरस्वामिनी आशा. आशा भोसले यांना नुकतीच 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. या पुस्तकामध्ये 90 मान्यवर दिग्गजांनी आशा भोसले यांच्यावरती लेख लिहिलेले आहेत. मेराक इव्हेंट आणि जीवन गाणी यांनी या पुस्तकाची निर्मिती केली असून डिंपल प्रकाशक हे सहप्रकाशक म्हणून आहेत. या पुस्तकाला अल्पावधीतच वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. दुसरं पुस्तक आहे द हिडन हिंदू. द हिडन हिंदू या इंग्रजी गाजलेल्या कादंबरीचा हा अनुवाद आहे. या कादंबरी मालिकेतील हा पहिला भाग असून याचं अनुवाद मुक्ता देशपांडे यांनी केलेला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे मेड इन चायना. दुबळा देश ते महासत्तापद या असा एक आश्चर्यकारक प्रवास गिरीश कुबेर यांनी या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्यांच्या सर्व पुस्तकांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे या पुस्तकालाही उदंड प्रतिसाद वाचक देत आहेत. राजहंस प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. चौथं पुस्तक आहे देविदास सौदागर यांनी लिहिलेलं उसवण. उसवण ही एक शिंप्याची त्याच्या पराभवाची दुःखाची कहाणी आहे. देविदास सौदागर यांची ही पहिलीच कादंबरी असून या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. देशमुख अँड कंपनीनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. पाचवं पुस्तक आहे सायबर अटॅक. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा या पुस्तकामध्ये दर्शवलेला आहे. सायबर अटॅक सारखे हे पुस्तक वाचकांना सतर्क असं बनवणारं आहे. डॉक्टर संजय तुंगार आणि सुधीर साबळे यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून राजहंस प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरी पुणे आणि अक्षरधारा.com या साईटवरून तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद. आजच्या टॉप 5 नंतर संजय भास्कर जोशी प्रश्नमंजुषेबद्दल म्हणजे जी जूनच्या शेवटच्या रविवारी घेतली होती त्याच्याबद्दल सांगतायत, त्याचा निकाल जाहीर करतायत. रसिक हो, नमस्कार. पुन्हा एकदा राजहंस पुस्तकपेठ पुणे येथून मी संजय भास्कर जोशी आपल्या भेटीला आलो गप्पा मारायला. आनंदाचं पानच्या दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण वाचाल तर समृद्ध व्हाल विथ राजहंस पुस्तकपेठ हा कार्यक्रम सादर करतो. त्यात आपण एक प्रश्नमंजुषा सादर करतो. तर 30 जून रोजी जी प्रश्नमंजुषा सादर केली होती तिचा निकाल आज मी जाहीर करणार आहे. पहिला प्रश्न होता केशव कुमार आणि केशवसूत यापैकी कोणी विणंबन कविता लिहिल्या. तर याचं उत्तर आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशव कुमार यांनी अनेक विणंबन कविता लिहिल्या. दुसरा प्रश्न होता बाबा आमटे यांच्या ज्वाला आणि फुले या चिंतनपर कवितांच्या संग्रहाला प्रस्तावना कुणाची आहे. अतिशय अप्रतिम अशा चिंतनपर कवितांच्या या संग्रहाला वि. स. खांडेकर यांची अतिशय सुरेख प्रस्तावना आहे. आणि तिसरा प्रश्न होता दासू वैद्य यांच्या कवितांचा नुकताच हिंदी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. कॉपर कॉईनतर्फे फिलहाल या नावाने हा कविता संग्रह आला आहे हिंदीमध्ये.
तो अनुवाद कुणी केला आहे असा प्रश्न होता, तर तो अनुवाद गजानन चव्हाण यांनी केला आहे असं उत्तर आहे. आणि चौथा प्रश्न होता, शंकर रामाणी यांच्या समग्र कवितांच्या ग्रंथाचं संपादन कुणी केलं आहे, तर त्याचं उत्तर अनुजा जोशी असं आहे. तर या प्रश्नांची अचूक उत्तरं चौघांनी अगदी वेळेत दिली. त्या चौघांची नावं मी सांगतो. विक्रम आरणे पुण्याचे, दुसरं बक्षीस आहे विवेक बुरिले नागपूरचे, तिसरं बक्षीस आहे सचिन कडू आणि चौथं बक्षीस आहे विजयानंद विठ्ठल तेंडुलकर. या चौघांना प्रत्येकी 500 रुपयाची त्यांना हवी ती पुस्तकं राजहंस पुस्तक पेठेतर्फे देण्यात येतील. आणि मित्र हो, लक्षात ठेवा, आता यापुढची प्रश्नमंजुषा 28 जुलै रोजी आनंदाचे पानमध्ये सादर केली जाईल. तेव्हा भेटूच नक्की. धन्यवाद. तर प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या सगळ्या विजेत्यांचं ABP माझातर्फे अभिनंदन. आज आपण ज्या पद्धतीने नवनवीन पुस्तकं घेऊन तुमच्या समोर आलो, तसंच पुढच्या आठवड्यात सुद्धा येणार आहोत. आम्ही नवीन पुस्तकांच्या शोधात आहोतच. तुम्ही वाचत राहा. धन्यवाद. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध